दिलीप मानेंचे भाजपा प्रवेश म्हणजे सिद्धाराम म्हेत्रे पार्ट 2। ज्या प्रकारे दक्षिण आणि उत्तर सोलापूर या दोन तालुक्यात दिलीप माने यांचा प्रभाव आहे, त्यांना मानणारा एक मोठा एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा वर्ग आहे आणि या कार्यकर्त्यांमध्ये ग्रामपंचायत सदस्यापासून ते सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य असे पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे। त्यामुळे दिलीप माने ज्या पक्षात त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता असे समीकरण आहे असे म्हणल्यास वावगे ठरणारे नाही। परंतु आज मितीस दिलीप माने यांना भाजपात घेताना मोठा विरोध होताना दिसत आहे। याचा अंदाज भाजपा श्रेष्ठींना नव्हता काय? अनेक राजकीय चाणक्य असणाऱ्या या पक्षात त्यातही स्वतः माननीय मुख्यमंत्री हे चाणक्य गुरु असताना इतक्या प्रमाणात एकनिष्ठ भाजपा कार्यकर्त्यांचा रोष, आंदोलन यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होणार याची पूर्वकल्पना नसावी असे पटणारे नाही। तर या प्रकरणास राजकीय पटलावर आणि माननीय मुख्यमंत्र्यांची राजकीय चाणक्य नीतीचा विचार केल्यास 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीचा म्हेत्रे साहेबांचा भाजपा प्रवेश आठवतो। 2014 साली मोदी लाटेत अनेक मातब्बर नेते होते का नव्हते झाले असतानाही म्हेत्रे साहेबांनी आपला गड राखला। परंतु हा सर्वात सुरक्षित मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला 2019ला ढासळला, कारण अक्कलकोट विधानसभा म्हणजे म्हेत्रे साहेब, तेही फिक्स आमदार तर विरोधकच नाही अशी एकंदरीत परिस्थिती होती। सिद्धरामप्पा पाटलांनी येथून एकदा आमदारकी मिळवली खरी, पण पुढे सातत्य राखता न आल्याने म्हेत्रे साहेबांची ताकद आणखी वाढली। त्यानंतर 2019ला तालुका अध्यक्ष असणारे सचिन दादा यांना उमेदवारी दिली असली तरी ही लढाई एकतर्फीच होणार असे वाटत होते। त्यापूर्वी म्हेत्रे साहेबच भाजपात येणार याच्या चर्चा सुरू झाल्या, वार्ता झळकू लागल्या। म्हेत्रे साहेब विमानतळावर माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे स्वागतासाठी उपस्थित असल्याचे फोटो फ्रंट पेजवर दिसू लागले। परिणामी अंतिमतः म्हेत्रे साहेब तर भाजपात आले नाही, पण त्यांच्या राजकीय प्रतिमेला जो धक्का बसला त्यातून अद्यापही सावरताना दिसत नाहीत। त्यामुळे दिलीप माने यांच्या भाजपा प्रवेशापेक्षा या प्रवेशाच्या होणाऱ्या चर्चामुळे भाजपाचे स्थान आणि मान वाढत आहे। परिणामी सुभाष बापूंचे मतदारसंघ अधिक सुरक्षित होत आहे। त्यामुळे या पक्षप्रवेशालाही राजकीय डाव आणि खेळी या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे।